आणि मराठ्यांचं नेतृत्व मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली अंतरवली सराटी ते मुंबई या दरम्यान जो मोर्चा काढण्यात आला होता, त्या मोर्चाच्या आरक्षणाच्या संदर्भामध्ये ज्या मागण्या होत्या, त्या मागण्या सर्व या सरकारने, या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व मागण्या मान्य केलेल्या आहेत आणि मी आता सर्वांच्या वतीनं, मराठा बांधवांच्या वतीनं त्यांचे या ठिकाणी आभार मानतो। त्याचप्रमाणे मनोज जरांगे पाटील यांनी जे खऱ्या अर्थानं मराठा आरक्षणासंदर्भात जे नेतृत्व केले, त्यांच्या ज्या मागण्या होत्या की कुणबी दाखले 54 लाख कुणबी नोंदी सापडल्या आहेत, त्यांच्याबरोबर सगळे सोयऱ्यांना सुद्धा कुणबी दाखले देण्यात यावे। त्याचप्रमाणे ज्या आंदोलनामध्ये जे गुन्हे दाखल झाले ते गुन्हे सुद्धा सरकारने मागे घ्यावेत, अशा विविध संपूर्ण मागण्या या सरकारने मागण्या केल्या। त्यामुळे खऱ्या अर्थानं मराठा आंदोलनाला जे यश आले आहे, त्या आंदोलनामध्ये ज्यांनी ज्यांनी सहभाग घेतला, ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं ते मराठा बांधव, त्याचप्रमाणे इतर जाती धर्माच्या सर्व समाज बांधवांनी या आंदोलनाला, या मोर्चाला सहकार्य केला, अशा सर्वांचं या ठिकाणी आभार मानतो। आणि मराठा आरक्षणासाठी ज्यांनी बलिदान दिले ते आमचे मराठा महासंघाचे संस्थापक पाटील, त्याचप्रमाणे जे मराठा बांधवांनी त्या आंदोलनामध्ये आपलं बलिदान दिले, अशा सर्व मराठा बांधवांना या ठिकाणी अभिवादन करतो आणि सर्व समाजाचं या ठिकाणी मनपूर्वक आभार मानतो। आणि इथून पुढच्या काळामध्ये असंच आपण एकत्रित राहून खऱ्या अर्थानं आपण संपूर्ण देशाला आणि जगाला दाखवून दिलं की आंदोलनामध्ये कुठल्याही प्रकारचं गालबोट लागलं नाही, एक शांतीच्या मार्गाने हे आंदोलन केलं आणि शांतीच्या मार्गानेच सर्व मराठा बांधव आपापल्या घरी जाण्यासाठी निघाले आहेत। अशा सर्व मराठा बांधवांचा, त्याचप्रमाणे मराठा समाजाचे नेते आदरणीय मनोज जरांगे पाटील यांचे या ठिकाणी मनपूर्वक आभार मानतो। धन्यवाद। अशाच नवनवीन बातम्यांसाठी टॉक इंडिया न्यूज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।